जन्माला यायच्या आधीपासून आपल्याला लालच दाखवलं जातं. लालच म्हणजे काय? आमिष दाखवलं जातं. आणि जीवनभर ते तसंच चालत राहतं. काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल. मग ते आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, ह्या संसारामध्ये असो की अध्यात्मामध्ये असो, आपली पहिला उद्देश काय आहे? काहीतरी फायदा झाला पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे. आणि ह्याच लोभामध्ये आपण सगळीकडे फिरतो. मग इथे नाही मिळालं तर तिथे, तिथे नाही तिथे, जागा बदलत जातो, माणसं बदलत जातो. आणि प्रत्येक क्षणी लाभ काय मिळेल ह्याचाच विचार करतो. आणि असं विचार करणारा जो असेल त्याला हे असीम सुख मिळणार नाही. लोभी असेल त्यालाही पण सुख मिळत नाही, आणि कामी असेल त्याला पण सुख मिळत नाही. तर सुख कुणाला मिळते? जो निष्क्रिय होतो, निसंग होतो, त्याला सुख मिळते. त्याचं कारण काय आहे? की सुख हे आमचा स्वभाव नाहीये. सुख हे आपलं स्वरूप आहे. हा, आता कोणाच्या संगतीला आपण राहिलो, संग राहिला तर त्यामुळं सुख मिळतंय. पण ते कसं आहे? तो कवडी का सुख आहे. तेवढ्यापुरतं मिळते आणि पुन्हा मग सुखाची लालसा अजून सुरू होते. म्हणजे ते कसं आहे? सूर्याचा उजेड सोडून द्यायचा आणि मेणबत्तीच्या उजेडात बसायचं अशासारखं आहे. त्याच्यानं काय होणार आहे? आणि ह्या सुखाच्या शोधामध्ये ही पूर्ण दुनिया पळत राहते, धावपळ करत राहते. मग या धावपळीमध्ये काय होतंय? आपला प्राण जळून जातो, आपलं शरीर जळून जाते, मन जळून जाते, बुद्धी भ्रमित होते. आणि हे सगळं झाल्यानंतर आदमी माणूस आहे ते मरून जाते. मग पुन्हा जन्म घेते आणि पुन्हा सुखाच्या शोधामध्ये पुन्हा फिरत राहते. त्याच्याच डुबकी मारत राहते, पुन्हा वर येते, पुन्हा मारत राहते. आणि ह्यालाच लोक जीवन असं समजतात. पण हे केव्हा थांबते? जेव्हा आपल्याला गुरु मिळेल तेव्हा. आणि गुरु मिळालं की मग आपल्या लक्षात येते की आपण कोण आहोत? निसंग आहोत, स्वयंप्रकाश आहोत, निरंजन आहोत. आणि जेव्हा राजा जनकाला अष्टावक्र सारखे गुरु मिळाले, त्यावेळेस अष्टावक्रांनी काय सांगितलं? की तू कसा आहेस? निसंग आहेस, स्वयंप्रकाशी आहेस, निरंजन आहेस. शांत हो, निष्क्रिय हो. काही करून मिळणार जे सुख आहे ते दोन कवडीचं आहे. ते पण अनावश्यक आहे अशातली बाब नाही, आवश्यक आहे. त्याचं आपलं स्वतःच एक स्थान आहे. परंतु निष्क्रिय होणारं जे सुख, निष्क्रिय झाल्यानंतर मिळणारं जे सुख आहे ते कसं आहे? प्रकाशमय आहे. हा, ते थोडस कठीण आहे. एवढं सोपं नाही आहे. कारण आपण आपल्या स्वतःकडे बघा, नुसतं बसून निष्क्रिय बसा म्हणलं तर शक्य नाही. की बसल्या बसल्या काही ना काहीतरी करत राहतो आपण, आहे की नाही? मनामध्ये काहीतरी आकडेमोड करतो, इकडे तिकडे बघतो, कुणाचं काय चाललंय याच्याकडे बघतो, उठून उभं राहतो, कुठंतरी चालायला लागतो, पुन्हा येऊन बसतो. आणि मनामध्ये काही ना काहीतरी चाललेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं जे चाललेलं आहे त्याला आपण निष्क्रिय असं नाही. निष्क्रिय होणं म्हणजे काय? शरीर आणि मन दोन्ही पण शांत झालं पाहिजे. आणि निष्क्रिय होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर आपल्यातला रजोगुण शांत झाला. आणि रजोगुण शांत होण्यासाठी काय करावं लागते?
तर सुरुवातीला काही क्रिया करावी लागते, काहीतरी करावं लागतं. केल्याशिवाय रजोगुण शांत होत नाही. म्हणून दररोज काय करायचं? सुदर्शन क्रिया करायची, दररोज प्राणायाम करायचा, दररोज व्यायाम करायचा. त्याच्यानंतर जे काम आपल्याला दररोजच्या रुटीन मध्ये करायची ती सगळी करायची. म्हणजे काय होईल? रजोगुण शांत होईल. आणि आपण काय करतो माहिती का, की स्वतः काहीतरी करून दाखवायचं, लोकांना दाखवायचं, मी हे केलंय, मी हे केलंय, मी हे केलंय, असं होतं की नाही? हे लोकांना दाखवण्यासाठी आपण सगळं करतो. ते काय वाईट नाहीये, चांगलंच आहे ते. परंतु त्यामुळे अहंकार अजून त्यासाठी अहंकार शांत होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर समाधी सांगितलं. आता जे लोक काहीच करत नाहीत, त्यांच्यासाठी ह्या देवी देवतांनी एक चांगली सोय करून ठेवलेली आहे. ती कोणती आहे? तर कुठल्या देवी देवता आहेत ते पहाडावर 4 पहाड चढून 5 पहाड चढून तिथं जायचं. मग त्यात जेव्हा तुम्ही आतमध्ये भाव असतो दर्शनाचा, आणि तो भाव घेऊन जेव्हा आपण पहाड चढतो, तर काय काय होते? व्यायाम होतो, प्राणायाम होतो, सुदर्शन क्रिया पण होऊन जाते. आणि तिथं गेल्यानंतर मग शांत होतो, रजोगुण शांत होतो. आणि मग शांत करून डोळे मिटून बसलं की मग आपली मनातली ज्या इच्छा आहेत ती इच्छा कमी होऊन जाते. पण याचा परिणाम काय होतो? पुन्हा घरी परत आल्यानंतर डोकं दुखायला लागते, पाय दुखायला लागते, अंग दुखायला लागते. होते की नाही असं? धावून आल्यावर अंग दुखायला लागते, आहे की नाही? आणि मग काय करायचं? विश्राम करायचा. मग त्याच्यामध्ये काही दिवस घालवायचे, आहे की नाही? आणि जेवढा व्यक्ती अहंकारी असतो तेवढा क्रिया काम जास्त जास्त करत राहतो, कारण त्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं, आहे की नाही? पण हा जो काही करण्याचा जो राग आहे आपल्यामध्ये, जे रग आहे, हे रग जेव्हा निवृत्त होते तेव्हाच आपण निष्क्रिय होतो. हा, संगतीनं मिळणारं सुख आहे ते क्षणिक आहे. इंद्रियापासून मिळणारं सुख आहे, त्याची शक्ती सुद्धा सीमित आहे. पण आपल्या मनाची जी लालसा आहे ती मात्र असीमित आहे, त्याला काही सीमा नाही आहे. आणि मग काय होते, की मनाची, इंद्रियांची भोगण्याची क्षमता आणि मनाची लालसाची जी इच्छा असते, ह्या दोन्हीचा मेळ बसत नाही. आणि मग काय होते? आपल्या स्वतःचं जे दर्शन आहे, स्वतःला एकत्रित होण्याची प्रक्रिया आहे, ते होऊ देत नाही, आहे की नाही? मग तुम्ही जर बघितलात ह्या सगळ्या दुनियामध्ये, तर सगळे जे काय बिझनेस चाललेले असतात ते कशाचे आहेत? त्याच्यामध्ये लालसा निर्माण करण्याचं सगळं असतं असतं ना. तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितले असतील, ह्याच्यातून हे फायदा होईल, एक पे एक फ्री, 2 पे 1 फ्री, काय काय जे आहे हे सगळं काय आहे? लालच पैदा करण्याचं, म्हणजे लालच निर्माण करण्याचं साधनं आहेत. आणि ह्याची सवय आपल्याला लहानपणापासून आहे. खेळणं देतो आपण, त्याची लालच देतो आपण. आता आपल्याला गुरुदेवांनी सांगितले की नुसता मुल्ला मसरुद्दीनच त्या लालचमध्ये नाही आहे, तर आपण सुद्धा सगळे त्याच्यासारखेच आहोत. आणि आपण जर समजा पोथी पुराणाकडे बघितलं, तर त्याच्यामध्ये फलश्रुती असते. त्या फलश्रुतीमध्ये सुद्धा लिहिले असते, तुम्ही एवढे वेळेस पारायण केलं तुमचा एवढा लाभ होईल, असं होईल. होतं की नाही, असतं की नाही असं? पण ह्यामुळं आपल्याला खरंच सुख मिळत. हा, समाधिस्थ झाल्यानंतर सुख मिळतंय. पण समाधीचा उद्देश काय आहे? तर आपल्यातला रजोगुण जो आहे, अहंकार आहे, हा विलीन होण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये सुलभ व्हावी, म्हणून समाधी असते. तर समाधी म्हणजे काय? आपली बुद्धी जेव्हा समतेमध्ये येते तेव्हा आपण समाधी असं म्हणतो.
कोणी दूरचा नाही, कोणी जवळचा नाही, सगळे समस्थितीमध्ये आहेत. ही मनस्थिती जेव्हा असते तेव्हा आपण समाधी म्हणजेच काय आहे, की आपण सगळेजण एका वस्तूपासून बनलेले आहे. ही समज आपल्यामध्ये येणं म्हणजे समाधी अवस्था आहे. मग डोळे उघडून सुद्धा समाधी लागते. पण ती कशी असली पाहिजे? सहजतेनं असली. नाहीतर समाधीचा सुद्धा अहंकार येतो. येतो की नाही? की माझ्यासारखे 3 वेळेस मेडिटेशन करणार कोणी नाही. मी 3 वेळेस मेडिटेशन करतो. त्याच्यानंतर लागलं तर 4थ्या वेळेस करतो. आणि गुरुदेवांचे सगळे मेडिटेशन मी आता केलेले आहेत. माझ्यासारखा ध्यान करणारा कोणी नाहीये. हा अहंकार घेऊन बसतो आपण. आणि त्यामुळं मग आपल्याला खरंच सुख नाही मिळत. त्याच्यामुळं अजून बेचैनी वाढते. आणि त्यामुळं आपण दुःखामध्येच पडतो, आहे की नाही? मग मग काही त्याग करतो आपण. मी हे सोडून दिलं, ते सोडून दिलं, पण त्याचा पण लोभ असतो. मी ह्याचा त्याग केला, मी ह्याचा त्याग केला, आहे की नाही? बऱ्याचशा गोष्टी मी सोडून दिल्या. मला काही नाही बुवा, मला सुपारीचं सुद्धा व्यसन नाहीये. म्हणजेच काय झालं? तर तो पण एक लोभ आहे. तर ह्या ठिकाणी काय सांगतात, की देण्यामध्ये खरा आनंद आहे. श्रीमंताचं लक्षण कोण आहे? श्रीमंत कोण आहे? ज्याच्याजवळ पैसा आहे तो श्रीमंत नाही. तर जो देतो, दाता आहे, तो श्रीमंत आहे. आणि जो घेतोय तो काय आहे? बालबुद्धी आहे तो, आहे की नाही? इथे मी ह्या जगामध्ये आलो, जन्म झाला माझं, तर माझं काम काय आहे? देणं हे माझं काम आहे. मी देत राहील. त्या फुलाच्या सुगंधासारखं मी देत राहील. ते फुल हे नाही बघत की कोणी सुगंध घेतला, कोणी नाही घेतला, प्रत्येकापर्यंत पोहोचला का नाही पोहोचला, हे कन्फर्म करते का? नाही करत. तसं देण्याचं काम माझं आहे. नाही तर माझ्या मनात काय ते पुढचे घेतच नाही तर मी कशाला देऊ, है ना? बऱ्याच वेळेस होते असं. माझं कोणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगू मी? ते पुढचे ऐकतील न ऐकतील, पुढचे घेतील न घेतील, माझं काम काय आहे? देणं. आणि देणं हा माझा स्वभाव आहे. आणि मी कोण आहे? आनंद स्वरूप आहे. देणं हा माझा स्वभाव आहे. आणि माझ्यापासूनच हे सगळं निघालेलं आहे. हे सगळ्या सृष्टीमध्ये जे जे काय आहे ते कुठून निघालेलं आहे? माझ्यापासून निघालेलं आहे. म्हणून इथे आपल्याला गुरुदेव काय सांगतात, की छोट्या मनामध्ये अडकून पडू नका, है की नाही? छोट्या मनामध्ये अडकून पडू नका. ह्याच्यामध्ये कुठेही तुम्ही अडकू नका. कारण तुझ्यामुळं हा संसार आहे. आणि तुझ्यामुळं हा संसार ओतप्रोत आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळं जे काही आहे ते नश्वर काहीच नाहीये. फक्त रिसायकल होत राहते, आहे की नाही? ते काय होतंय? रिसायकल होतंय. आपल्या शरीराकडेच बघितलं तर एका वर्षामध्ये सगळं शरीर बदललेलं असतंय, आहे की नाही? पुन्हा आपण जे खातो, कितीतरी खाल्लं आपण, ते खाल्लेलं पुन्हा आपण काही टाकून देतो, काही शरीरात आहे, काही बुद्धीमध्ये जळते, त्याच्यानंतर काही आपल्या घामावाटे निघून जाते. आपण काय काय खातो? अन्न खातो, पाणी पितो, हवा पितो. आणि हे सगळं येतंय आणि निघून जाते, येतंय आणि निघून जाते. आणि आपलं शरीर हे पंचभूतापासून बनलेलं आहे. पण हे सगळं कसं आहे? तरल आहे, ठोस काही नाही आहे याच्यात. हे जाणून घेतलं पाहिजे. आणि असे विचार आपल्यामध्ये आले पाहिजेत, है की नाही? की मी किती खाल्लं, किती मी हे करतो, देत असताना मी किती दिलं पाहिजे. कुणा कुणाला, ज्याला ज्याला जशी जशी गरज आहे त्याप्रमाणे मी दिलं पाहिजे. कारण सगळेजण माझेच आहेत, मीच आहे, दुसरं कोणी नाही आहे. आणि दुसरं म्हणजे काय आहे, की आपण कुठे बसलो, थोडासा विचार करा ना. आपण कुठे बसलो, चांगल्या माणसांमध्ये बसलो, तर चांगले विचार येतात, आहे की नाही? आता आपण एवढे सत्संग करत आहोत, तर आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात. तेच जर आपण समजा एखाद्या वाईट स्थानामध्ये, जिथे वाईट लोक बसलेले असतात, त्या ठिकाणी जाऊन बसलो तर तिथं तसे विचार येतील. मग विचार आहेत,
ते येतील आणि जातील. त्याच्यामुळं माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, काही फरक पडणार नाही. कारण मी या क्षणी कसा आहे, शुद्ध आहे. मी शुद्ध आहे, बुद्ध आहे. माझी बुद्धी सुद्धा शुद्ध आहे. मा माझं अस्तित्व सुद्धा शुद्ध आहे. हे जाणून घे आणि विश्राम कर, असं सांगतायत. जय गुरुदेव.